रांगोळी येथील एकाचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी 5 जणांना अटक. रांगोळी येथील एकाचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 5 जणांना अटक केली आहे. विशाल घस्ते, पत्नी लक्ष्मी घस्ते, आकाश उर्फ माया दीपक घस्ते, वय 21 राहणार तामगाव, संस्कार महादेव सावर्डे, वय 20 राहणार देवाळे, अजित उदय चुडेकर, वय 29 राहणार कोल्हापूर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता असलेल्या लखन अण्णाप्पा बेनाडे वय 36 याचा शोध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घेत असताना पथकाला माहिती मिळाली की लखन बेनाडे यांचे अपहरण या 5 जणांनी मिळून केले आहे. पथकाने विशाल घस्ते यांची चौकशी केली असता तो 2 वर्षापूर्वी एका गुन्ह्यात राजारामपुरी पोलीस ठाण्यात अटकेत असताना त्यावेळी त्याची पत्नी लक्ष्मी घस्ते ही लखन बेनाडे याच्याकडे गेली होती. याचा फायदा घेत लखन बेनाडे याने पीडित महिलेशी शारीरिक संबंध ठेवून तिचे व्हिडिओ काढून ते व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत होता. तसेच लखन बेनाडे हा लक्ष्मी घस्ते हिच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तक्रारी देऊन शारीरिक व मानसिक त्रास देत होता. लखन बेनाडे यांनी लक्ष्मी घस्ते हिला मारहाण केली असल्यामुळे विशाल घस्ते व त्याच्या साथीदारांनी लखन बेनाडे याला संकेश्वर गावात खून केला व खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली. या प्रकरणी पोलिसांनी विशाल घस्ते व त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. पुढील तपास राजारामपुरी पोलीस करत आहेत. या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव यांच्यासह आदी पोलिसांनी सहभाग घेतला होता. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.